माझे नाव स्वप्नील आहे. मी दिवाळीच्या सुट्टीमध्ये माझ्या काकांच्या गावी औरंगाबादला आलो होतो. माझे काका आणि काकू यांचे लग्न हे प्रेमविवाह होते. काका रेल्वे विभागात नोकरी करत होते. काका आणि काकू यांची भेट याच ठिकाणी झाली होती. सकाळचे 8 वाजले होते. मला कंटाळा आला होता म्हणून मी पलंगावर बसून इकडे तिकडे पाहत वेळ घालवत होतो. तेवढ्यात माझे लक्ष काका आणि काकूकडे गेले. ते दोघे एकाच वेळी स्नानगृहात गेले. 15 मिनिटांनंतर काकू ज्या अवस्थेत स्नानगृहात गेल्या होत्या त्याच अवस्थेत बाहेर आल्या. काकूंची साडी अर्धवट ओली झाली होती. ओल्या हातांना पुसत काकू माझ्याजवळ येऊन बसल्या. मी काकूंना विचारले, काकू तुम्ही सकाळी अंघोळ केली होती, मग तुम्हाला पुन्हा काकांसोबत अंघोळीची गरज का भासली? तेव्हा काकू मला म्हणाल्या, अरे स्वप्नील, ही गोष्ट कोणाला सांगू नकोस. मी तुझ्या काकांसोबत आंघोळ करायला नाही तर त्यांना न्हाऊ घालायला गेले होते. आज पाडवा आहे. प्रत्येक पत्नी आपल्या पतीला स्वतःच्या हाताने न्हाऊ घालते, त्यांची पूजा करते आणि त्यांच्याकडून आशीर्वाद व भेटवस्तू घेते. तेव्हा मी काकूंना म्हणालो, अरे वा काकू, चूक झाली माझी. तुम्ही दोघे एकदम स्नानगृहात गेलात म्हणून मी थोडा गोंधळलो होतो. मला या गोष्टीची माहिती नव्हती. काकू दिसायला अतिशय सुंदर गोऱ्यापान होत्या. जणू एखाद्या कापसाला पिंजून ठेवल्यानंतर तो जसा नाजूक व पांढरा शुभ्र दिसतो तशाच काकू दिसायच्या. यावर्षी मी एकटाच काकांकडे गेलो होतो. थोड्याच वेळात काकाही आंघोळ करून व तयार होऊन स्नानगृहातून बाहेर आले. त्याचवेळी काकू पूजेचे ताट हातात घेऊन काकांना ओवाळण्यासाठी हॉलमध्ये आल्या. आज काकांची ड्युटी सुरू होणार होती. 2-3 दिवसांपासून दिवाळीची सुट्टी असल्याने ते घरीच होते म्हणून त्यांना खूप गर्दी होती. काकूंनी लवकरात लवकर काकांना ओवाळले. भेट म्हणून काकूंना 1000 रुपये एक पैठणी साडी दिल्यानंतर त्यांना काका ड्युटीवर निघून गेले. संध्याकाळी मी आणि काकूंनी मिळून दिवे लावायला सुरुवात केली. तेव्हा मी काकूंना म्हणालो, काकू दिवाळी तर संपली, मग इतके सारे दिवा लावण्याचा काय अर्थ? खाली पूजाघरात 4-5 दिवे पुरेसे होते. तेव्हा काकू मला म्हणाल्या, जोपर्यंत तुळशीविवाह पूर्ण होत नाही तोपर्यंत आपण घराच्या बाहेर आत इतके दिवे लावतो, कारण शास्त्रात असे मानले जाते की दिवाळी तुळशीविवाहापर्यंत साजरी करावी. काकूंनी यावेळी सुंदर नेटची साडी नेसली होती आणि केसांत छानसा गजरा लावला होता. त्यामुळे काकू अतिशय सुंदर दिसत होत्या. मग आम्ही दोघांनी मिळून दिवे लावायला सुरुवात केली. दिवे लावताना अचानक माझे लक्ष काकूंकडे गेले. त्यावेळी काकूंच्या साडीचा पदर अचानक खांद्यावरून खाली निसटला. त्यामुळे त्यांच्या खांद्यावर आलेल्या त्या लाल रेषांकडे माझे लक्ष केंद्रित झाले. अजून काकूंनी साडी व्यवस्थित केली नव्हती. ते दृश्य इतके आनंददायी व मनमोहक वाटत होते की त्या ठिकाणी सकाळपर्यंत असेच पाहत राहावे असे मला वाटू लागले. काही वेळाने काकूने दिवे लावून झाल्यावर आपल्या साडीचा पदर व्यवस्थित केला आणि त्या म्हणाल्या, स्वप्नील, तू स्वयंपाकघरातल्या बाल्कनीत काही दिवे लावून ठेवून ये, तोपर्यंत मी घराच्या आत दिवे ठेवते. काकूवर खरोखरच ती नेटची साडी अप्रतिम दिसत होती. त्या नेटच्या साडीच्या बाहेरच्या बाजूने मी काकांचे ते दृश्य पाहून पुन्हा ते क्षण आठवू लागलो. आता काका येण्याची वेळ झाली होती. काका सकाळी 9 वाजून गेल्यानंतर रात्री 8 वाजताच घरी येत होते. काकू आता स्वयंपाकाची तयारी करण्याआधी त्यांच्या खोलीत गेल्या. मीही दिवे लावताना तेलाने भरलेले हात धुण्यासाठी स्नानगृहाकडे जाऊ लागलो. त्याचवेळी माझे लक्ष काकूंच्या शयन कक्षाकडे गेले. यावेळी काकू अक्षरशः आपल्या अंगावरील साडी काढून झगा घालत होत्या. ते दृश्य इतकं सुंदर होतं की काकूंना मागून मिठीत घ्यावे अशी माझ्या मनात इच्छा जागृत झाली. काही वेळ काकूंच्या सौंदर्याकडे मी तिथेच उभा राहून पाहत होतो. काकूंचे काम झाल्यावर ते निघून स्नानगृहाकडे गेली. हात धुवून आल्यावर काकू पुढच्या हॉलमध्ये मोबाईल हातात घेऊन काकांनाच फोन करत होत्या. नंतर काकूने माझ्याकडे पाहून जेवणासाठी इशारा केला. काकांनी फोन उचलला नव्हता म्हणून ते आम्हाला काहीही करा काकू. तेवढ्यात काका घरात आले. स्वप्नील, जेवणात काय खाशील? मी म्हणालो, काकी काहीही करा. तेवढ्यात काका घरी आले. ते काकूंना म्हणाले, अंजली, पूनमचा फोन आला होता. ती तुला भाऊ विजयसाठी घरी बोलवत आहे. तू 2-3 दिवसासाठी आपल्या वडिलांकडे जाऊन ये. सोबत स्वप्नीललाही घेऊन जा. त्यावर काकू ठीक आहे म्हणाल्या. रात्रीचे जेवण झाल्यावर नेहमीप्रमाणे मी माझी गादी हॉलमध्ये टाकली आणि काकू त्यांच्या खोलीत झोपायला गेले. मी झोपून
प्रो कबड्डीच्या सामन्यावरचा टी व्हीवरचा आनंद घेत होतो. साधारण 11 वाजलेपर्यंत मी ते सामने पाहिले. टी व्ही बंद करण्यासाठी उठलो. त्याचवेळी माझ्या कानावर काका काकूंचा मोठ्याने आवाज आला. मला वाटले की दोघांमध्ये भांडण सुरू आहे. मी हळूच त्यांच्या दाराजवळ गेलो. काकू काकांना जोरात काहीतरी सांगत होत्या. त्या म्हणाल्या, ऐकता का, आपल्या लग्नाला 2 वर्षे झाली. माझ्या सर्व मैत्रिणींना लहानसे बाळ झाले आहे. अजूनपर्यंत तुम्ही मला संतान देऊ शकला नाहीत. जेव्हा मला तुमच्याशी भरभरून प्रेम करायचे असते तेव्हा तुम्ही झोपेच्या मूडमध्ये असता. लग्नाच्या काही महिन्यांपर्यंतच तुम्ही माझ्याशी प्रेम केले. त्यानंतर तर तुमच्या प्रेमासाठी मी तरसते. मला काय तुम्ही आता आवडत नाही का? का कंटाळा आलाय माझा? मग असा व्यवहार का करता? उद्या सकाळीच मी माहेरी जाते. जेव्हा एखादी पत्नी पतीपासून दूर जाते तेव्हा तो पती ते अंतर कमी करण्यासाठी तिला प्रेमाने जवळ बोलवतो. रात्रभर भरभरून प्रेम करतो, जेणेकरून ती माहेरी असताना प्रत्येक क्षणी तिला पतीची आठवण येत राहावी. पण तुमच्यात ती क्षमताच उरली ना, तुमच्यात प्रेम नावाची शक्तीच उरली नाही. त्यानंतर काकूंचा आवाज शांत झाला. मी माझ्या जागेवर येऊन झोपलो, पण झोप लागेना. सतत काकूंचे विचार डोक्यात येत होते. काकू किती कंटाळले आहेत काकांपासून. काका काकूबद्दल काहीच विचार करत नाही का? काका दुसऱ्या बाईशी काही संबंध असेल का? असे अनेक प्रश्न माझ्या मनात येत होते. हळूहळू रात्र खोलवर गेली आणि मलाही झोप लागली. सकाळी डोळे उघडले तेव्हा घरात अगदी शांतता होती. घड्याळीत पाहिले तर सकाळचे 9:30 वाजले होते. काकू घरात दिसत नव्हत्या. मी उठून काकूंना शोधू लागलो तेव्हा स्नानगृहाजवळ पाण्याचा आवाज येऊ लागला. मी हळूहळू स्नानगृहाच्या दाराजवळ गेलो. समोरचे दृश्य पाहून मी आश्चर्यचकित झालो. स्नानगृहाचे दार अर्धवट उघडे होते आणि काकू आत काय करत होते आहे हे मला स्पष्ट दिसत होते. काकू अंतर्वस्त्रात प्लास्टिकच्या स्टूलवर बसून अंगावर पाणी टाकत होत्या. खरोखर सकाळी सकाळी असे दृश्य पाहण्यासाठी नशीब लागते. त्या अवस्थेत काकू किती सुंदर दिसत होत्या. हे दृश्य पाहिल्यानंतर माझ्या मनात त्यांच्याबद्दल एक वेगळीच भावना निर्माण झाली. मी तिथेच उभा राहून 10 मिनिटे काकूंच्या सौंदर्याचा आनंद घेतला. काकूंनी नळावर ठेवलेला टॉवेल घेतला. त्याचवेळी मी तिथून निघून हॉलमध्ये येऊन बसलो. काही वेळाने काकू त्यांच्या खोलीत येऊन मला आवाज देत म्हणाल्या, अरे स्वप्नील, तुझ्यासाठी पाणी गरम करायला लाव. लवकर तयार हो, कारण तुला माझ्यासोबत माझ्या माहेरी जायचे आहे. मी म्हणालो, ठीक आहे काकू, आता तयार होतो. मी स्नानगृहाकडे पाणी गरम करण्याचा रोड सुरू करण्यासाठी गेलो तेव्हा पुन्हा माझी नजर काकूंच्या शयनकक्षाकडे गेली. काकू वारंवार आपल्या खोलीचे दार लावायला का विसरतात? त्यांना माहीत नाही का घरात मी आहे? पण दररोज हे दृश्य पाहायला मिळते याचा मला आनंद होत होता. नेहमीच मला काकूंचा पाठिंबा भाग पाहायला मिळतो. आता तर काकूंनी रंगाचा झगा घातला होता जो त्यांच्या सौंदर्याचा 4 चांद लावत होता. असे वाटत होते की याच ठिकाणी संध्याकाळपर्यंत खुर्ची टाकून काकूंना अशा अवस्थेत पाहत राहावे. काकूंची तयारी झाली होती. मी स्नानगृहात जाऊन आंघोळ केली. स्नानगृहातून बाहेर येताना अचानक माझे लक्ष नळावर टांगलेल्या त्या कपड्यांकडे गेले. ते कपडे वेगळ्या शैलीचे होते. त्यावर एक हसरा चेहरा असलेले कार्टूनचे चित्र होते. ते चित्र अशा ठिकाणी होते की मी तुम्हाला सांगूही शकत नाही. मी तिकडेच पाहत आंघोळ पूर्ण केली आणि बाहेर येऊन पटकन तयार झालो. मी काकूंना विचारले, काकू किती वाजता निघायचंय आणि किती दिवस तिथे राहायचंय? काकू म्हणाले, स्वप्नील, 2 दिवसासाठी जातोय. आता 1 तासाने निघू. मग मी विचारले, मग काकांना चावी कशी द्याल? काकू म्हणाल्या, तुझ्या काकांकडे घराची एक चावी आहे. मग मी म्हणालो, ठीक आहे. 1 तासानंतर आम्ही दोघे तयार होऊन काकूंच्या माहेरी जाण्यासाठी निघालो. काकूंचे घर औरंगाबादपासून 70 किलोमीटर अंतरावर होते. आम्ही बसने निघालो होतो. तिथले लोक आणि वातावरण फारच सुंदर होतं. ऑक्टोबर महिना सुरू असूनही तिथे अवकाळी पाऊस सुरू होता. बसमध्ये काकू माझ्या शेजारी बसल्या होत्या. जशी गाडी पुढे सरकत होती तसतसा काकूंच्या खांद्यांचा स्पर्श माझ्या खांद्याला होऊ लागला. काकूंना हळूहळू झोप लागली. मीही घाताची गादी लावून डोळे मिटले आणि काकूंची गाव येण्याची वाट पाहू लागलो. मध्ये अचानक माझ्या हाताच्या कोपराला काकूच्या विशिष्ट भागाचा स्पर्श होत होता. तो स्पर्श इतका नाजूक व मऊ होता की तो स्पर्श वारंवार त्याच ठिकाणी व्हावा असे मला वाटू लागले. मी हळूहळू डोळे उघडले आणि माझी नजर माझ्या कोपराकडे टाकली. खरोखरच माझे कोपर काकूंच्या त्या विशिष्ट भागाला टेकले होते. गाडीच्या हालचालीमुळे तो स्पर्श वारंवार होत होता. पण काकू अजूनही गाढच झोपतच होत्या.
काकूंना त्या स्पर्शाचा काही परिणाम होत नव्हता, पण मला मात्र आनंद होत होता. 2 तास प्रवास केल्यानंतर कंडक्टरने गाव आल्याचे कळवले तेव्हा काकूने पटकन डोळे उघडले आणि त्या मला म्हणाल्या, "स्वप्नील, लवकर उतरू, आपले गाव आले." मी पटकन काकूंची व माझी बॅग घेतली आणि खाली उतरलो. ऑटो करून आम्ही सरळ काकूंच्या घरी पोहोचलो. काकूंचे घर पाहिल्यानंतर लक्षात आले की त्यांचे आईवडील फार गरीब आहेत. त्यांचे घर अजूनही ओलारूचेच होते. काकूंसोबत आल्यानंतर मला पश्चाताप झाला. उगाचच आपण एवढ्या लहान घरात गर्दी करायला आलो. मी पहिल्यांदाच काकूच्या घरी आलो होतो. आम्हाला पाहून घरातील एक मुलगी धावतच आमच्याकडे आली. ती तिच्या भाषेत काहीतरी बोलली. मला काहीच कळेना, कारण काकूंची मातृभाषा तेलुगू होती. नंतर काकूंनी त्या मुलीशी माझी ओळख करून दिली. तेव्हा मला कळले की ती काकूंची बहीण पूनम आहे. पूनमलाही हिंदी बोलता येत होती. त्यानंतर आम्ही सर्वजण घरात आलो. काकू त्यांच्या आईला भेटण्यासाठी स्वयंपाकघरात गेल्या आणि पूनम माझ्यासाठी पाणी घेऊन आली. पूनम काकूंपेक्षा दिसायला फार सुंदर होती, पण तिच्या शरीराच्या बांध्यावरून तिचे अजूनही लग्न झाले नाही असे मला वाटले. पूनमने मला पाणी दिले आणि म्हणाली, "स्वप्नील, तू कोणत्या वर्षात शिकतो आहेस?" मी म्हणालो, "मी BComच्या 2ऱ्या वर्षात आहे." "तू कोणत्या वर्षात आहेस?" "मी BScच्या शेवटच्या वर्षात आहे." पूनम म्हणाली. मग आमच्या बराच वेळ गप्पा सुरू राहिल्या. आम्ही एकमेकांची जन्मतारीख विचारली. पूनम माझ्यापेक्षा 2 वर्षांनी मोठी होती आणि खूप सुंदरही होती. दुपारचे 12:30 वाजले होते. जेवण करून मी मोबाईल हातात घेऊन त्यांच्या घरच्या ओट्यावर बसलो होतो. तेवढ्यात पूनम मागून येऊन माझ्या शेजारी बसली आणि मला म्हणाली, "स्वप्नील, चल, मी तुला ताईच्या लग्नाची व्हिडिओ दाखवते." त्यांच्या घरात एकच खोली होती आणि एक मोठा हॉल होता. त्या हॉलमध्ये TV होता, पण ती मला थेट त्यांच्या खोलीत घेऊन गेली. ती खोली खूपच लहान होती. मी म्हणालो, "पूनम, TV तर बाहेरच्या हॉलमध्ये आहे, इथे पेनड्राईव्ह कसा लावणार?" तेव्हा ती म्हणाली, "ही पेनड्राईव्ह माझ्या iPadमध्ये लावून आपण व्हिडिओ पाहू." मग पूनमने हळूच खोलीचे दार लावले आणि ती माझ्या शेजारी बेडवर येऊन बसली. पूनमने यावेळी पंजाबी ड्रेस घातला होता. तो ड्रेस तिला व्यवस्थित फिट झाला होता. त्या ड्रेसमधून ती फारच सुंदर दिसत होती. तिची शरीरयष्टी काकूंपेक्षा फारच गुबगुबीत होती. पूनमने काकूंच्या लग्नाचा व्हिडिओ सुरू केला आणि iPad तिने तिच्या मांडीवर ठेवला. आम्ही दोघे बेडवर बसून व्हिडिओ पाहत होतो. अचानक माझं लक्ष पूनमच्या त्या विशिष्ट भागाकडे गेले. मला त्वरित बसमध्ये काकूंच्या शेजारी बसल्याचा क्षण आठवला. मी मुद्दाम हाताची गादी लावून पूनमच्या अगदी जवळ सरकलो. तिचे लक्ष व्हिडिओमध्ये होते. ती जिथे जिथे व्हिडिओमध्ये दिसत होती त्याबद्दल मला सांगत होती, पण माझे लक्ष मात्र पूनमच्या त्या भागावर होते. मी माझ्या हाताचा कोपर त्या भागाला कधी टेकेल याचा विचार करत होतो. अर्धा तास मी दोघांनी मिळून व्हिडिओ पाहिला. तेवढ्यात तिच्या मोबाईलवर कोणाचा तरी फोन आला. तिने iPad माझ्या हातात ठेवला आणि ती सरळ खिडकीजवळ जाऊन तेलुगू भाषेत बोलू लागली. बोलत असताना ती वारंवार आपल्या शरीरावर हात फिरवत होती. पूनमचा फोन झाल्यानंतर ती जेव्हा मागे वळली त्याचवेळी काकूप्रमाणे तिचाही खांद्यावरचा रेषा त्या ड्रेसमधून बाहेर दिसत होत्या. त्या रेषामुळे तिचं सौंदर्य अजून खुलून दिसत होतं. ती त्याच अवस्थेत माझ्या शेजारी येऊन बसली. मी तिच्या हातात iPad दिला. 2 तासानंतर आम्ही पूर्ण लग्नाचा व्हिडिओ पाहिला. नंतर मी त्याच बेडवर झोपलो. पूनम बाहेर काकूंकडे गप्पा मारायला गेली. संध्याकाळचे 7 वाजले होते. मला तिथे खूप कंटाळा येत होता, पण पूनमने थोडी मजा वाटत होती. मी पुन्हा मोबाईल घेऊन ओट्यावर बसलो. तेवढ्यात पूनम ही माझ्या शेजारी येऊन बसली. त्याचवेळी पूनमच्या मोबाईलवर काकांचा व्हिडिओ कॉल आला. ती काकांशी तेलुगू भाषेतच बोलू लागली होती. फोन झाल्यावर मी पूनमला विचारले, "पूनम, दुपारी तुझ्या मोबाईलवर जो फोन आला होता तो कोणाचा होता?" तेव्हा ती लगेच म्हणाली, "त्यावेळी जिजाजींचा फोन होता." मी म्हणालो, "पण काकांना तर तेलुगू भाषेत बोलता येत नाही, मग त्यांना कुठून शिकलं?" तेव्हा पूनम सांगू लागले, "अरे स्वप्नील, जिजाजींना हैदराबादला आले बरेच वर्ष झाली. ते जिथे काम करतात तिथे स्थानिक लोक खूप आहेत. त्यातील काहींनी हिंदी येते, पण बाकी सगळे तेलुगूच बोलतात." मला आता समजू लागले की काका आणि काकूंचे भांडण रात्री का झाले होते. माझे काका पूनमच्या प्रेमात पडल्यामुळे काकूमध्ये त्यांना रस उरला नव्हता. रात्रीचे 10 वाजले होते. काकू आणि त्यांची आई खोलीत झोपल्या होत्या. मी, पूनम आणि तिचे वडील हॉलमध्ये झोपलो होतो. पूनमचे वडील शेतकरी होते. ते स्वभावाने खूप शांत होते. दुपारी झोपल्यामुळे मलाही झोप येत नव्हती. रात्रीचे 11 वाजले होते.
पूनम आणि तिचे वडील गाढ झोपेत होते, पण मी मोबाईल पाहत असल्यामुळे त्यांचा उजेड त्यांच्यावर पडत होता. आपल्यामुळे दुसऱ्याची झोप खराब होऊ नये म्हणून मी माझा डिस्प्ले बंद करून बाजूला ठेवला आणि झोपण्याचा प्रयत्न करू लागलो. 15-20 मिनिटांनी अचानक पूनमचा मोबाईल वाजला. तो पुन्हा व्हिडिओ कॉल होता. नक्कीच काकांचा असेल याची मला खात्री होती. पूनमने फोन उचलला आणि ती सरळ स्वयंपाकघराकडे निघाली. पण स्वयंपाकघरात जाऊन तिने लाईट लावली नाही आणि अंधारातच फोनवर बोलू लागली. मी हळूच तिच्या मागे जाऊन स्वयंपाकघराच्या भिंतीच्या आडोशाला लपून तिच्याकडे पाहत होतो. समोरचे दृश्य पाहून मी स्तब्ध झालो. पूनम काकांशी व्हिडिओ कॉलवर असे काही करत होती की ते पाहून माझ्या मनात वेगळ्याच भावना निर्माण झाल्या. जर काकूंनाही कळाले तर काकांची खैर नाही. पूनम आणि काका जवळपास 1 तास व्हिडिओ कॉलवर बोलत राहिले. शेवटी पूनमने फोन बंद केला. ती स्वयंपाकघरातून बाहेर येऊ लागली. त्याचवेळी मी जवळ स्नानगृहात गेलो, जेणेकरून तिला कळू नये की मी तिला पाहत होतो. ती बाहेर आली. त्याचवेळी मीही स्नानगृहातून बाहेर आलो. मी तिला विचारले, अरे पूनम, तू एवढ्या रात्री स्वयंपाकघरात काय करत होतीस? भूक लागली होती का? तेव्हा ती खोटं बोलून म्हणाली, नाही स्वप्नील, गळा कोरडा झाला होता म्हणून पाणी प्यायला गेले होते. मग आम्ही दोघे आमच्या जागेवर येऊन झोपलो. 2 दिवस या ठिकाणी खूप मजेत गेले. त्यानंतर मी आणि काकू औरंगाबादला परत आलो. माझ्या डोक्यात अजूनही पूनम आणि काकांचा चक्कर सुरू होता. काकांनी काकूंना अंधारात ठेवले होते. ते विश्वासघात करत होते. काकू मात्र काकावर खूप प्रेम करत होत्या. दुसऱ्या दिवशी दुपारी आम्ही दोघांनी जेवण करून चित्रपट पाहण्याचा प्लॅन केला. मी TV लावला तर एक प्रणयपट सुरू होता. चित्रपटातले प्रणय दृश्य खूपच मजेदार होते. जेव्हा ते दृश्य येईल तेव्हा मी मान खाली घालून पाय किंवा मांडी खाजवत बसायचो. अर्ध्यावर चित्रपट सोडून काकू लगेच त्यांच्या खोलीत गेल्या. त्यांच्या रडण्याचा आवाज येऊ लागला. मी TV बंद करून काकांचा आवाज देत होतो. त्याच्या खोलीत गेलो. मी त्यांना विचारले, काकू काय झालं? घशाची आठवण आली? काकू म्हणाल्या, नाही स्वप्नील, माझी समस्या वेगळीच आहे. मी म्हणालो, तुमची समस्या मला सांगितलं तर मी तुम्हाला त्यावर उपाय शोधून देईल. तेव्हा काकू म्हणाल्या, तू अजून खूप लहान आहेस, तू माझी समस्या समजू शकणार नाहीस. मी म्हणालो, काकू मी आता 26 वर्षाचा झालो आहे. इतकं तरी समजतं की माणसाच्या आयुष्यात काही समस्या अशा असतात की ज्या बोलल्याशिवाय सुटत नाहीत. तुम्ही मला लहान समजत असाल, पण मी तुमचं ऐकून घेऊ शकतो. काकू काही क्षण शांत राहिल्या. त्यांच्या डोळ्यात पाणी होतं. त्यांनी हलक्या आवाजात सांगितलं, स्वप्नील, लग्न म्हणजे फक्त एकत्र राहणं नसतं. त्यात प्रेम, विश्वास आणि साथ खूप महत्त्वाची असते. पण काही दिवसांपासून मला असं वाटतंय की तुझ्या काकांच्या माझ्याकडे लक्षच उरलं नाही. मी शांतपणे ऐकत होतो. त्या पुढे म्हणाल्या, मी त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न केला, पण ते सतत कामात किंवा मोबाईलमध्ये गुंतलेले असतात. मला वाटतंय की आपल्या नात्यात काहीतरी बदललं आहे. माझ्या डोक्यात लगेच पूनम आणि काकांचा विचार आला, पण मी लगेच काहीही बोलणं टाळलं, कारण कोणावरही आरोप करणं योग्य नव्हतं. मी काकूंना म्हणालो, काकू, कधीकधी गैरसमजामुळे असंही वाटू शकतं. तुम्ही एकदा शांतपणे काकांशी बोलून बघा. जे मनात आहे ते स्पष्ट सांगा. काकूंनी डोळे पुसले आणि म्हणाल्या, हो, कदाचित तू बरोबर बोलतोयस. मीच धाडस केलं नाही बोलायला. त्या दिवशी संध्याकाळी काका घरी आले तेव्हा वातावरण थोडं तणावाचं होतं. पण काकूंनी धैर्य गोळा करून त्यांच्याशी नीट बोलायला सुरुवात केली. सुरुवातीला काका थोडे चिडले, पण त्यानंतर त्यांनी आपली बाजू सांगितली. त्यांना कामाचा खूप ताण होता आणि काही आर्थिक अडचणी होत्या ज्या काकूंनी सांगितल्या नव्हत्या. त्या रात्रीनंतर घरातलं वातावरण थोडं बदललेलं जाणवत होतं. काकू आधीसारखे हसत होत्या, पण त्यांच्या मनात अजूनही काहीतरी चालू आहे हे मला स्पष्ट दिसत होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी काका ड्युटीवर जाण्याआधी काकूंशी थोडा वेळ शांतपणे बोलले आणि पहिल्यांदाच मी पाहिलं की काकांनी काकूंच्या डोक्यावर हात ठेवून त्यांना समजावलं. काकूंच्या चेहऱ्यावर थोडा दिलासा दिसत होता, पण माझ्या मनात मात्र अजूनही पूनम आणि काकांचा तो प्रकार घोळत होता. मी ठरवलं की काहीही झालं तरी घाईत कोणताही निष्कर्ष काढायचा नाही. त्या दिवशी दुपारी मी एकटाच हॉलमध्ये बसलो होतो. तेवढ्यात काकांचा मोबाईल टेबलवरच राहिला असल्यावरच माझ्या लक्षात आलं. आधी मी दुर्लक्ष केलं, पण नंतर मनात विचार आलं की सत्य समजून घ्यायचं असेल तर काहीतरी करावं लागेल. पण लगेचच मी स्वतःला थांबवलं, कारण दुसऱ्याच्या खाजगी आयुष्यात डोकावणं चुकीचं होतं. संध्याकाळी काका घरी आले तेव्हा ते थोडे हलके फुलके दिसत होते. त्यांनी काकूंना बाजारात जायचं विचारलं आणि दोघे एकत्र बाहेर गेले. मला ते पाहून थोडं बरं वाटलं. पुढचे 2-3 दिवस हळूहळू सगळं सुरळीत होत गेलं.
एक दिवस अचानक काकांनी मला जवळ बसवून विचारलं, स्वप्नील, तुझ्या अभ्यासाचं काय चाललं आहे आणि भविष्यात काय करायचं ठरवलं आहे? त्यांच्या या साध्या प्रश्नाने मला जाणवलं की ते फक्त काकूंपासूनच नाही तर सगळ्यांपासूनच थोडे दूर गेले होते आणि आता परत सगळं सांभाळण्याचा प्रयत्न करत होते. आणि काही दिवसांनी मला परत घरी जायचं होतं. निघताना काकूंनी माझ्यासाठी डबा बांधला आणि हसत म्हणाल्या, पुन्हा ये लवकर. काकांनी माझ्या खांद्यावर हात ठेवून मला शुभेच्छा दिल्या. मी घराबाहेर पडलो तेव्हा मागे वळून एकदा त्यांच्याकडे पाहिलं आणि मनात एक विचार आला की प्रत्येक नात्यामध्ये चढ उतार येतात, पण विश्वास आणि संवाद असेल तर ते नातं पुन्हा उभं राहू शकतं. त्या दिवाळीच्या सुट्टीने मला आयुष्याचा एक मोठा धडा शिकवला होता. मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. कथेला जास्तीत जास्त लाईक करा आणि हाईप या बटनावर क्लिक करायला विसरू नका आणि आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच इंटरेस्टिंग आणि धमाकेदार कथेसह. तोपर्यंत हसत रहा, खुश रहा. धन्यवाद.